आपण अनुच्छेद 76 वाचल्याप्रमाणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जो पात्र असेल अशा व्यक्तीस अटर्नी जनरल म्हणून नेमणूक देऊ शकतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्येष्ठता किंवा सिनियरिटी असा शब्द वापरलेला नाही. म्हणजे समजा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचे 4 लोक असतील, तर त्याच्यातला कुठला एक अटर्नी जनरल किंवा भारताचा महान्यायवादी व्हावा याबद्दलचा निर्णय जो आहे तो राष्ट्रपती घेत असतात. इथे एक तत्व अधोरेखित करूनच ठेवायला पाहिजे सगळ्या पारायण ऐकणाऱ्यांनी, की राष्ट्रपती हे स्वतःहून असा कुठलाही निर्णय घेत नाही जोपर्यंत त्यावर ते केंद्रीय मंडळाचा विचारून घेतलेला सल्ला प्राप्त करून घेत नाही किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांना तसा सल्ला स्वतःहून देत नाही. म्हणून हा जो एक भ्रम आहे की राष्ट्रपतींनी नेमणूक केली, राष्ट्रपती हे रबर स्टॅम्प त्या नेमणुकीवर सही करून राष्ट्रपतीच्या नावाने चालतं. राज्य केंद्र शासन हे राष्ट्रपतीच्या नावाने चालतं. हे कोणी केलं तर राष्ट्रपतींनी केलं. पण राष्ट्रपतीचा कार्यकाळ, त्याच्या कार्यपद्धती आणि कार्यकक्षा या जेव्हा आपण अभ्यासल्या तेव्हा आपल्याला लक्षात येतं की राष्ट्रपती असे कुठलेही निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकत नाही, घेत नाही. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला जर राष्ट्रपतींना मान्य नसेल तर जास्तीत जास्त काय करू शकतात राष्ट्रपती? तर राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याकडे ते परत पाठवू शकतात रिव्ह्यू करण्याकरता. आणि परत नंतर ते जे सल्ला देतील तो राष्ट्रपती महोदयांना मानावाच लागतो. असा प्रघात घटनेमध्ये आहे. घटना जेव्हा अंडरलाईन प्रिन्सिपलवर काम करते तेव्हा आपण ही बाब अधोरेखित खासदारांच्या राज्यसभेतल्या नेमणुका असतील किंवा विधान सभेमधल्या, विधान परिषदेमधल्या राज्याच्या राज्यपालाकडून होणाऱ्या नेमणुका असतील, अशा नेमणुका या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने होतात. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो तिढा झालेला आहे तो असा झालेला आहे की त्याच्यात कालमर्यादा प्रस्तावित नाहीये. लवकरात लवकर ते व्हावं, पण अशी कालमर्यादा जर प्रस्तावित नसेल आणि जास्त काळपर्यंत जर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी असा एखादा नेमणूक प्रलंबित ठेवली असेल तर परत राज्याला किंवा संसदेला तशा प्रकारचे विधेयक मंजूर करून घेऊन नेमणुका करण्याचा अधिकार आहे. त्या नेमणुका सुद्धा राष्ट्रपतीच्या सहीने होतात, असं कंपल्शन एक घटनेमध्ये आहे. म्हणजे जे खासदार म्हणत असतील की आम्हाला राष्ट्रपतींनी नेमणूक केली, जे आमदार म्हणत असतील की आम्हाला राज्यपालांनी नेमणूक केली, पण त्यांच्या नेमणुकीची शिफारस ही कोणी केली, शिफारस कोणी पाठवली, ते शिफारस पाठवण्यासाठी जे जे काही प्रमुख राज्य सत्तेमधले पक्ष आहेत, राजकीय पक्ष, त्या पक्षाच्या शिफारसीनुसार ही यादी तिथे गेलेली असते. म्हणून कोणीही या भ्रमात राहू नये की कोणी जर एखादा नेमणूक केलेला खासदार किंवा आमदार म्हणत असेल की आम्ही राष्ट्रपतींनी नेमणूक केली म्हणून गेलेलो आहे, आम्ही कोणा पक्षाचे म्हणून नाही, पक्षाच्या शिफारसीशिवाय तुम्ही गेलेले नाही, ही बाब आपण का लपवता? ही घटनेमध्ये लपून राहणारी गोष्ट नाहीये. म्हणून हे समजून घ्यावं की शिफारस ही महत्वाची आहे. भारताचा महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया किंवा राष्ट्रपती नेमणूक करतात तेव्हा ती नेमणूक ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार होते, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून तो पात्र असेल असा त्यांनी काय काय करायचं आहे? वेळोवेळी देण्यात आलेली भारत सरकारची कामे, वेळोवेळी देण्यात आलेली राष्ट्रपतींची कामे, विधिवत बाबीवर सल्ला देणे इत्यादी कामं ही
अटर्नी जनरल ऑफ इंडिया भारताच्या महान्यायवादीची घटनेमध्ये प्रस्तुत केलेली आहेत. भारत सरकारला जर एखाद्या बाबतीत सल्ला हवा असेल, कायदेशीर बाब ही कोर्टामध्ये कशी निष्पन्न होईल किंवा कोर्टात हे प्रकरण गेल्यावर त्यातून काय काय उद्भवू शकतं, त्यासाठी सल्ला भारत सरकारला देण्याचं काम हे महान्यायवादी यांचं प्रमुख कर्तव्य गणलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपती त्यांना काही सल्ला विचारू शकतात. त्यांचाही सल्ला त्यांना देणं भाग आहे. या विधिवत बाबी झाल्या. त्याशिवाय महान्यायवादी भारताच्या सर्व राज्य क्षेत्रातील न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल. याला राईट ऑफ ऑडियन्स म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे त्याच्या सर्व राज्य क्षेत्रातील न्यायालयांमध्ये, म्हणजे सगळे हायकोर्ट, सगळे सेशन्स कोर्ट आणि सगळे जिल्हा कोर्ट, या सगळ्या कोर्टांमध्ये जर वेळ आली आणि महान्यायवादींनी ठरवलं मला त्या कोर्टामध्ये जाऊन सरकारची बाजू मांडली पाहिजे, तर महान्यायवादी तसं करू शकतात. महान्यायवादींच्या हाताखाली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणे थ्रू त्यांचे सहाय्यक ते अशा कोर्टामध्ये पाठवून अशा प्रकारचा राईट टू ऑडियन्स बजावू शकतात, म्हणजे सुनावणीचा हक्क. थोडक्यात देशातल्या नेमणुकीस असलेल्या महान्यायवादीला, अटर्नी जनरल ऑफ इंडियाला भारतातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडण्याची मुभा आहे. मग ते स्वतः तिथं आपली बाजू मांडायला जावोत की आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या हाताखालचा कोणी काम करणारा न्यायवादी असेल, सॉलिसिटर असेल, एखादा निष्णात वकील असेल, त्यालाही ते तिथे पाठवू शकतात. आणि कार्यकाल व पगार परिश्रमिक हा शब्द वापरलेला आहे. परत ते शब्दाच्या याच्यावरून याच्यामध्ये हे होते की परिश्रमिकचा अर्थ काय? श्रमाचं परिहार, श्रम परिहार, सरळ सरळ वेतन भत्ता पगार असं म्हटलं तरी काही वावगं वाटत नाही. राष्ट्रपतीच्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांच्या मर्जीवर हुकूम त्याचा कार्यकाल व पगार असेल. आता आपण असं लक्षात घेऊ की केंद्रीय मंत्रिमंडळाने एखादा महान्यायवादी अपॉइंट केल्यानंतर त्याचा कार्यकाल संपण्याच्या आधी राष्ट्रपतींना असं पत्र पाठवलं. केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला रिप्रेझेंट करतं, लोकसभा ही देशातल्या जनतेला रिप्रेझेंट करते. असं पत्र पाठवलं किंवा अटॉर्नी जनरल साहेब जे आहेत त्यांना बदलणं आवश्यक आहे, त्यांच्या जागी दुसऱ्या माणसाची नेमणूक करा, तर घटना काय सांगते? राष्ट्रपतींना तो सल्ला केंद्रीय मंत्रिमंडळाचा असल्यामुळं पाळावाच लागेल. म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी, असं जेव्हा जेव्हा आपण प्रघात आणि घटनेमधलं वाक्य वाचतो की राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करील व त्यास राष्ट्रपती निर्धारित करेल असे परिश्रमिक मिळेल. पण राष्ट्रपतीची मर्जी ही केंद्रीय मंत्रिमंडळाची मर्जी असते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. केंद्रीय मंत्रिमंडळ ठरवेल त्याप्रमाणे या नेमणुका बदलल्या जाऊ शकतात. त्याप्रमाणे त्यांचे पगार, वेतन, भत्ते आणि ज्या काही सवलती आहे त्याही पुनर्निर्धारित केल्या जाऊ शकतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. हे पद अशासाठी महत्वाचं आहे की सरकारची बाजू यांनी मांडायची असते. आता सरकार जे म्हणेल ती बाजू हे महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयात मांडेल. राफेलची केस एक चांगलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांनी सुप्रीम कोर्टात असं सांगितलं की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फाईल्स ज्या या प्रकरणातल्या होत्या त्या मिळत नाहीये, त्या गहाळ झाल्यासारख्या वाटतात, आमचा शोध चालू आहे. अशा वेळी एक प्रश्न निर्माण झाला होता डिबेटच्या माध्यमातून, आणि तो प्रश्न असा होता की महान्यायवादीला त्या ठिकाणी स्वतंत्र चौकशी करण्याचे अधिकार आहेत की नाही? की गव्हर्नमेंट सांगेल, भारत सरकार सांगेल
तेवढंच त्यांनी तिथं कोर्टामध्ये बोलायचं आणि तसंच बोलायचं. मग ते चुकीचं असो की काही असो. या प्रकरणात राफेलच्या गंमत काय झाली, की ज्या फाईल गहाळ झाल्या होत्या, त्याच्यावर कोर्टाचा काय निर्णय त्या वक्तव्यानंतरचा आला, त्यानंतर काही महिन्यांनी त्या फाईल मिळाल्या. मग मिळाल्यानंतर पुनर्विचार याचिका होऊन परत त्याचा विचार व्हायला पाहिजे होता. असं काही मात्र झालेलं दिसत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, की जेव्हा आपण घटनेचं पारायण, संविधानाचं पारायण म्हणून या उपक्रमाकडे जेव्हा बघतो, तेव्हा जे नियम आहेत, जे कायदे आहेत, जे घटनेचे प्रघात आहे, ते व्यवहार्यरित्या जेव्हा राबवले जातात, तर घटनेच्या डोळ्यासमोर जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाची पूर्तता होते की नाही? याचं उत्तर संशयातीत उत्तर आहे, की ही पूर्तता झाली की नाही झाली हे जनतेला सगळ्यांना समजतं. कारण सगळी प्रकरणं ही माध्यमातून चघळली जातात. आपल्या हे लक्षात येतं, की या प्रकरणात हे असं व्हायला पाहिजे होतं. तिथे प्रश्न असा पडतो, की जर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य तुम्ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, घटनेमध्ये आपण एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरीचं सेपरेशन जेव्हा बघितलं, तेव्हा आपण याचा अभ्यास केला, याची चर्चा केली, की न्यायव्यवस्था ही स्वतंत्र राहावी आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र राहावी म्हणून आपण कॉलेजियम सिस्टीम न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी ही निर्माण केलेली आहे. त्याच्यातही भरपूर बदल झालेले आहेत आणि मग कॉलेजियम सिस्टीम प्रमाणे एकाच प्रवर्ग, एकाच समूहाचे किंवा एकाच घरातले, एकाच आडनावाचे लोक न्यायव्यवस्थेमध्ये रूढ झालेले दिसतात पिढ्यानपिढ्या. त्यावरून एक प्रश्न पडतो, की बाकीच्या लोकांना तिथे प्रतिनिधित्व का मिळत नाही? न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व का मिळत नाही? आणि अर्थातच मग एक तुलना होते नकळत. ती तुलना होते, की मागच्या 50, 60, 70 वर्षातले न्यायाधीश कुठल्या प्रवर्गाचे आहे? का नाही मग सर्वसाधारण मागास वर्ग, प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती यांच्या पर्सेंटाईल प्रमाणात त्या ठिकाणी नेमणूक झाली. तीच बाब महान्यायवादी या पदासही लागू पडते. म्हणजे तुम्ही 60-70 वर्षातले महान्यायवादी कोण कोण आहेत त्याचे जर एक आराखडा आपल्या डोळ्यासमोर आणला, तर त्यातही तुम्हाला हा भेद दिसून येतो. आणि मग तिथे प्रश्न उत्पन्न होतो. घटनेचं पारायण हे प्रश्न निर्माण करणं म्हणजे टीका म्हणून किंवा काहीतरी नकारात्मक बोलायचं म्हणून नाहीये. तर प्रश्न आपण या ठिकाणी अशासाठी निर्माण करतो, की घटनेची उद्देशिका, घटनेत सांगितलेला उद्देश त्या दृष्टीनं पूर्णत्वास जात आहे की नाही जात आहे? आणि म्हणून हे प्रश्न निर्माण होतात. राफेलचं उदाहरण सांगितलं, की जर न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, तर महान्यायवादी जो सरकारला रिप्रेझेंट करतो, सरकारचं न्यायिक प्रतिनिधित्व सर्वोच्च न्यायालयामध्ये करत असतो. सरकारचं केवळ प्रतिनिधित्व करत नाही, तर न्यायिक प्रतिनिधित्व करत असतो. ज्युडिशियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज बीन डन बाय अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आता हे ज्युडिशियस न्यायिक प्रतिनिधित्व जर असेल, तर ते न्याय्य पद्धतीनेच झालं पाहिजे. मग जर सरकारची फाईल गहाळ झाली, केवळ असं कोर्टामध्ये सांगून हे तर एकदम म्हणजे पोस्टमन टाइप टपाल डिलिव्हर करण्यासारखं काम झालं, की आम्ही एक सांगितलं तुम्ही तिथे एक बोला. त्याच्यात न्यायिक कुठं आलं? त्यासाठी महान्यायवादींना असं काही घटनेमध्ये प्रावधान असलं तर कसं, की महान्यायवादीकडे स्वतंत्र आपली एक तपास करून घेण्याची, चौकशी करून घेण्याची यंत्रणा असावी. त्यांनी त्याप्रमाणे चौकशी करावी आणि निर्विवाद सत्यावर आधारित असेल अशा प्रकारची वस्तुस्थिती ही न्यायालयाच्या समोर आणून द्यावी. हे काम झालेलं आहे का? तर ते काम झालेलं नाही. आणि म्हणून पारायणादरम्यान आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की काही ठिकाणी आपल्याला जिथं आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं, की हे बरोबर नाहीये, तिथं तसे सकारात्मक बदल घटनेमध्ये व्हायला पाहिजे. त्यावेळी हा मुद्दा बऱ्याचशा वर्तमानपत्रातून हिंदुस्तान टाइम्स असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, याच्यामधून फार क्रिटिकली लिहून येत होता, की अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची भूमिका काय? केवळ
एक गोष्ट इथून उचलायची तिथे डिलिव्हर करायची, तर हे न्यायिक प्रतिनिधित्व कसं होईल? ते तर एखादा केंद्रीय गृह मंत्रालयातला सचिव करू शकते, एखादा क्लार्क करू शकेल, एखादा पट्टेवालाही करू शकेल. इकडची फाईल नेऊन तिकडे जाऊन रिपोर्ट करून दिला आणि सांगितलं, साहेब असं असं झालं, हे मिळत नाहीये. त्या ठिकाणी न्यायिक प्रतिनिधित्व जे भारत सरकारचं आहे ते केलं गेलं पाहिजे. दुसरा महत्वाचा शब्द की हे प्रतिनिधित्व भारत सरकारचं, भारत सरकारचं. आता इथे घटनेमध्ये जो शब्द वापरलेला आहे, तो शब्द आहे भारत सरकारची कामे, राष्ट्रपतीची कामे. त्याच्यावरही बराचसा उहापोह आहे. आणि त्याच्यातून असं दिसतं, की हे जेव्हा आपण म्हणतो, की ही कर्तव्य कोणी दिलेली आहे? भारत सरकारने दिलेली आहे. हे कर्तव्य कोणी दिलेलं आहे? राष्ट्रपतीने दिलेलं आहे. म्हणजे असा माणूस जो न्यायिक प्रक्रियेतला सर्वोच्च हुद्देदार माणूस आहे, महान्यायवादी ही उपाधीही त्याला लागलेली आहे. अशा माणसाने न्यायिक पद्धतीने सरकारचं काम केलं पाहिजे. निस्पृहपणे सरकारची बाजू मांडली पाहिजे. सरकारची म्हणजे कोणाची? आता इथे खरा प्रश्न निर्माण होतो. ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाची बाजू तर मांडली जात नाही ना. भारत सरकार या संकल्पनेमध्ये केवळ एक पक्ष कधीही समाविष्ट होत नाही. सगळ्या पक्षांचं मिळून ते सरकार असतं. पण ज्याला मेजॉरिटी मिळाली ते सरकार स्थापन करतात. म्हणजे भारत सरकार इज इक्वल टू भारतीय जनता पार्टी असं म्हणणं साफ चुकीचं आहे. वास्तवात ते खरं आहे. पण घटनेच्या दृष्टिकोनातून, कायदेशीर आणि न्यायिक दृष्टिकोनातून असं म्हणणं अजिबात बरोबर नाही. भारत सरकार हे भारत सरकार आहे, कारण जनतेचं सरकार आहे. वी द पीपल तुम्ही रिप्रेझेंट करता. सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाला रिप्रेझेंट करतं? तर भारतीय जनतेला रिप्रेझेंट. न्याय व्यवस्था कोणाला रिप्रेझेंट करते? तर भारतीय जनतेला रिप्रेझेंट करते. आणि हे सगळे आपण भारतीय जनतेप्रती उत्तरदायी आहोत, हेही या ठिकाणी विसरता कामा नये. असं असताना असं का होत नाही? आणि मग काँग्रेस पक्ष पिटिशन टाकतो आणि बीजेपी त्याच्यावर आपले युक्तिवाद सादर करतं. अशा प्रकारचा जेव्हा सामना रंगतो, मला वाटतं येथे ओशाळलं संविधान. येथे आपण संविधानाची, आपल्याच तत्वांची, आपल्याच विवेकाची, आपल्याच बुद्धीची गळचेपी केलेली आहे. असं होता कामा नये. हे घटनेला अजिबात अपेक्षित नाही. म्हणजे घटना आहे आपल्या जागी. अंमलबजावणी करताना जे प्रघात निर्माण झालेले आहे, त्या प्रघातामुळे घटनेच्या मूळ उद्देशिकेला अनेक ठिकाणी बगल पडलेली आहे आणि ही खरी धोक्याची घंटा आहे. ही खरी धोक्याची सूचना आहे. आणि त्यासाठी आपल्याला पारायण म्हणजे घटना समजून घ्यायची आहे. यद्ययावत पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आणि वास्तवात तिचं प्रतिबिंब कसं उमटतं त्याप्रमाणे. आता आपण जर काही यांचे बघितले खासदार आणि आमदारांचे जसं अ, अनुसूची 10 मध्ये आपण ते चेंजेस बघितले. 52वी घटना दुरुस्ती 1985 ची बघितली. त्यानंतर 9वी अनुसूची 9वं परिशिष्ट जे आहे शेड्यूल 9 त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये सरसकट जाण्यापासून बंदीच करून टाकली. आणि या बंदीचा पुष्टार्थ, या बंदीला सपोर्ट म्हणून आम्ही काय म्हणतो, की न्यायालयातल्या प्रक्रियेला वेळ खूप लागतो. म्हणजे 5 वर्ष तो खासदार राहणार आहे. न्यायालयाचं प्रकरण 6 वर्ष, 10 वर्ष प्रलंबित राहील. त्याच्यापेक्षा न्यायालयात जाण्यासाठी काही नाही. जे काही असेल ते आम्ही त्याचं एक पीठासन अधिकारी, प्रिसाइडिंग ऑफिसर नेमला आणि ते होईल. हे सगळे युक्तिवादासाठी केलेले युक्तिवाद आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेते, की मग न्याय प्रक्रियेला वेळ लागतो. तर न्याय प्रक्रिया शीघ्रगतीने होऊ द्या ना. अशा प्रकरणामध्ये जिथे कालमर्यादा त्या पदाची अबाधित होईल, अशा प्रकरणामध्ये न्याय व्यवस्थेने 6 महिन्यामध्ये तो निर्णय द्यावा. अशा प्रकारचा प्रघात आपण का निर्माण करू शकत नाही? हे त्रांगडं समजून घ्या. घटना समजून घेताना एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी जरी आपण सेपरेट केले, तरी समजा एक्झिक्युटिव्हने असा एक ठराव पास करून, रिझॉल्युशन करून, एक विधेयक करून कायदा केला पार्लमेंटमध्ये आणि तो सांगितला, की काही विशिष्ट प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने 6 महिन्यातच द्यावा. न्यायालय काय म्हणेल? मग आमचं स्वातंत्र्य कुठं राहणार? म्हणजे जिथे आपल्याला पाहिजे तिथे सोयीस्कररित्या न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्र बाण्याचा उल्लेख आपण करतो.
आणि जिथे आपल्याला आपली सोय अडचणीत येईल की काय असं वाटते, त्या ठिकाणी मात्र आपण सोयीस्कररित्या अशा तत्वांना बगल देऊन त्याच्यावर व्यर्थ तर्क वितर्क चर्चा कुचर्चा घडवून आणतो आणि नंतर तो ते प्रकरण आहे तसंच राहतं. पण मूळ मसुद्यामध्ये ते बदल होतच नाही. आता 1952ला आलेली 9वी अनुसूची, 1985ला आलेली 10वी अनुसूची अजूनही संशोधनाविना पडून आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. यावर संशोधन झालं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाले कोणी करायचं? तुम्ही एवढे बोलता, एवढे भाषणं करता, एवढे पारायणं करता, तर मग तुम्हीच हे करा ना. नाही, हे कोण्या एकट्याच्या केल्याने होणार नाही. हे भारतीय जनतेने केलं पाहिजे. विशेष करून युवकांनी हे केलं पाहिजे. आम्ही जेव्हा LLBच्या डिग्री घेतो आणि LLBच्या डिग्री घेताना भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो, त्या पेपरमध्ये मार्क्स मिळवतो आणि पास होतो. तेवढ्या पुरता आपला भारतीय राज्यघटनेशी संबंध नसायला पाहिजे. भारतीय राज्यघटना ही संविधानाचा अभ्यास हा सातत्याने नीटोपाठ इन कॉन्टेम्पररी कन्सेप्ट झाला पाहिजे. वास्तवदर्शी सद्यस्थितीला लागू असलेल्या परिस्थितीनुरूप आपण संविधानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला असं दिसेल की घटनेतले जे संकेत आहे ते संकेत एक संरचना इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीचे आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर एकदा निर्माण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी न्यायिक पद्धतीने कशी होईल हे पाहणं मात्र त्या यंत्रणेचं काम आहे. आणि मग कधी कधी अपरिहार्यपणे असं म्हणावं लागतं की ही यंत्रणा हायजॅक तर झालेली नाही आहे ना. आणि आपली यंत्रणा अशा प्रकारे एका पक्षाच्या पद्धतीने किंवा पक्षीय राजकारणामध्ये जो पक्ष सत्तेमध्ये असेल त्याच्या बाजूने झुकलेली असेल, तर मग ती न्यायिक यंत्रणा राहिली कशी? त्याच्यातून सर्वसाधारण जनतेला न्याय मिळेल तो कसा? नेमणुकीतून असो, पर्सेंटेज म्हणून असो, की अजून अनेक मुद्द्यांवरती असं आहे की जिथं नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रहित, देशहित एका बाजूला हे सगळे विरुद्ध लावायला बोलायला खूप छान वाटतात. परंतु तसं वास्तवात आपल्या प्रक्रियेच्या माध्यमातून घडताना जेव्हा दिसत नाही, तेव्हा मात्र प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यावरती विचार झाला पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. केवळ चर्चा आणि वावदुकीत विषय नेऊन वादाला प्रतिवाद असं करण्यात अर्थ नाही. म्हणून याच्यावर सखोल चिंतन होणं महत्वाचं आहे की ज्या ज्या काही तरतुदी आहेत, न्यायिक व्यवस्थेच्या असो, कार्यकारी पदांच्या असो, त्याच्याबद्दल खरंच चित्र हे घटनेला दिलेल्या अल्टिमेट उद्देशासारखं प्राप्त होत आहे का, तर असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून त्याच्यावर पुनर्विचार होणं महत्वाचं आहे. या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यात म्हटलेलं आहे अनुच्छेद 76च्या दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलंय की राष्ट्रपतीकडून महान्यायवादीकडे वेळोवेळी निर्देशिल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील तशी इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये किंवा त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये त्याच्याकडे सोपविण्यात आलेली कार्ये पार पाडणे हे त्याचे कर्तव्य असेल. सोपविण्यात आलेली कार्य पार पाडणे हे त्याचे कर्तव्य असेल. या दोनही याच्यामध्ये आपल्याला 76 आणि 77 मध्ये कर्तव्य पार पाडणे, कर्तव्य परायण केलंच आहे तुम्ही त्यांना, काही कर्तव्य ते पार पाडतीलच. पण त्यांनी कशी कर्तव्य पार पाडावी याच्याबद्दलचा उल्लेख जो आहे तो मात्र आपण सीमित केलेला आहे. आणि नुसतं एक नामनिर्देश करून हा प्रांत मोकळा करून ठेवला. मग ही जबाबदारी त्या यंत्रणेची आणि त्या यंत्रणेत असलेल्या नीतिमूल्यांची आहे. आणि म्हणून घटनेच्या प्रवादापेक्षा त्या प्रवादाची अंमलबजावणी आपण कशी करतो यावर घटनेची उद्देशिका अवलंबून आहे, हे या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे. अनुच्छेद 76चा तिसरा भाग सांगतो, आपली कर्तव्य पार पाडताना महान्यायवादीस भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा हक्क असेल. राईट टू ऑडियन्स सगळ्या कोर्टांमध्ये. चौथा आणि शेवटचा आहे, महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेल तोपर्यंत पद धारण करेल आणि त्याप्रमाणे त्यांचे पगार भत्ते होईल. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. पुढे सरकारी कामकाज चालविणे हे बघणं औचित्याचं ठरतं.
कालमर्यादा पदाची आहे, 5 वर्षासाठी नेमणूक असते ती. पुढेही होऊ शकते. कालमर्यादा आहे त्याला, पण ते मर्जी असेपर्यंत, म्हणजे त्या कालमर्यादेच्या आतमध्ये जर समजा मर्जी उडाली राष्ट्रपतींची, ती मर्जी कोणा कशी उडेल? राष्ट्रपती तर स्वतः आपली मर्जीचा मालक नाहीये. तो केंद्र शासनाच्या, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मर्जीचा मालक आहे. त्याच्यामुळं जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांचं मर्जी ठरवेल आणि सांगेल की आता अशा अशा प्रकारे आदेश काढून तुमच्या सहीने असं पत्र काढा आणि त्यांना तिथून निलंबित करा किंवा त्यांना त्या पदावरून हटवा, त्या जागी दुसरी नेमणूक करा, आणि त्या जागी दुसरी नेमणूक होते. तुम्हाला आठवतं, हा मोठा मजेदार भाग आहे. सरकार बदलली की हे सगळी पद बदलतात. राज्यामध्ये सुद्धा सरकार बदलली की राज्यातले जे अटर्नी जनरल असतात त्यांचे पण नावं बदललेली तुमच्या लक्षात येतात. तर हे मर्जी, म्हणूनच मी म्हणालो की मर्जी ही कोणाची? राष्ट्रपतीची घटनेत लिहिलेली आम्ही म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रपतीची मर्जी ठरवणारी जी शक्ती आहे, तीही घटनेतच उद्धृत केलेली आहे. त्याच्यामुळे ती शक्ती त्या पद्धतीचं ठराव आणून तसं ठरवते. त्या ठिकाणी सरकारी कामकाज चालवण्याचा एक आराखडा ढोबळमानाने अनुच्छेद 77 त्याच्या 3 समभागामध्ये वर्णन केलेलं आहे. भारत सरकारचे कामकाज चालवणे. पहिला समभाग अनुच्छेद 77 तर असं म्हणतो, भारत सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई राष्ट्रपतीच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल. म्हणजे ती कारवाई एखादा सचिव करत असेल तरीही ही कारवाई राष्ट्रपतीच्या आदेशाने होत आहे असं होईल. आपल्याकडे सुद्धा जेव्हा एखादं रिझोल्युशन वगैरे पास होतं तेव्हा त्याच्यावर चीफ सेक्रेटरी, मुख्य सचिवाची सही असते, परंतु तिथे एक ओळ लिहिलेली असते की सदर आदेश हे राज्यपालाच्या नावाने व सही शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे. राष्ट्रपती ते त्याच्यावर सही असेल नसेल, राज्यपालांची सही असेल नसेल, पण हे वाक्य इनव्हेरेबली असतं. कुठलाही आदेशित दस्तावेज तुम्ही बघितला, सरकारचं कुठलंही रिझोल्युशन बघितलं, तर त्याच्यावर राज्यपालाच्या सही शिक्क्याने निर्गमित होत आहे असं वाक्य तुम्हाला सापडलंच पाहिजे. ते या घटनेच्या 77 मध्ये सांगितलं आहे की जे काही सरकारचं काम असेल ते सरकारचं काम सरकारचा प्रमुखाच्या नावाने झालं पाहिजे. म्हणजे राज्य सरकारचा प्रमुख राज्यपाल आणि केंद्र सरकार मध्ये भारत सरकारचा प्रमुख राष्ट्रपती त्यांच्या नावाने झालं पाहिजे. ही बाब या ठिकाणी स्पष्ट केली आहे. अनुच्छेद 77 हा त्यातल्या त्यात इतर अनुच्छेदापेक्षा थोडासा स्पष्टतेकडे जास्त जातो. तो म्हणतो की भारत सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई राष्ट्रपतीच्या नावाने होत असल्याने नमूद व व्यक्त केले जाईल. दुसरा समभाग म्हणतो, महान्यायवादीने राष्ट्रपतीच्या नावाने निष्पादित केलेले, म्हणजे एक्झिक्यूट केलेले, निष्पादित केलेले, परत शब्दांचा घोळ आहे, निष्पादित केलेले, जारी केलेले, एक्झिक्यूट केलेले, महान्यायवादीने राष्ट्रपतींच्या नावाने एक्झिक्यूट केलेले, निष्पादित केलेले आदेश किंवा संलेख, संलेख म्हणजे इन्स्ट्रुमेंट, लेखी दस्तावेज. प्रत्येक लेखी दस्तावेज हा आदेश असेलच असं नाही, आदेश हा वेगळा असतो. शासन निर्णय जे लिहिले जातात, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन, ते वेगळे असतात. त्याशिवाय सुद्धा काही लेखी दस्तावेज असतात जे राष्ट्रपतीच्या सहीने निर्गमित होतात. म्हणून आदेश किंवा संलेख म्हणजे ऑर्डर्स अँड इन्स्ट्रुमेंट महान्यायवादीद्वारे अधिप्रमाणित केले जातील. म्हणजे त्याच्यावर भारत सरकारचा जर न्यायिक आदेश असेल आणि त्या न्यायिक आदेशावर भारताच्या महान्यायवादीची सही असेल, त्या सहीच्या वरती एक वाक्य लिहिलेलं असेल की सदरचे आदेश न्यायवादी यांनी राष्ट्रपतींच्या सही शिक्क्यानिशी जारी केलेले आहेत, एक्झिक्यूट केलेले आहेत. हे एक प्रकारे राष्ट्रपतींनी महान्यायवादीला आपल्या तर्फे आदेश किंवा लेख, दस्तावेज जारी करण्याची एक्झिक्युटिव्ह पॉवर्स डेलिगेट केलेले आहे.
एक्झिक्युटिव्ह पॉवर्स महान्यायवादीला दिलेले आहे या 77 या अनुच्छेदाप्रमाणे. म्हणजे जे काही आदेश केले असतील ते आदेश त्या पद्धतीने निर्गमित होतील. आणि जर समजा उद्या कुठल्या न्यायालयात, म्हणजे सर्वोच्च न्यायालयातच होईल किंवा अजून कुठल्या न्यायालयात होऊ शकते, आंतरराष्ट्रीय न्यायालयात एखाद्या वेळी होऊ शकते. जर त्यावेळी असा युक्तिवाद आला की अमुक दस्तावेजावर राष्ट्रपतींची सही नाहीये. ऍक्च्युअली कुठलंही डॉक्युमेंट, कुठलाही दस्तावेज हा कोणी जारी केला, तर खाली ज्याची सही आहे त्यांनी जारी केला. तर समजा असा प्रश्न निर्माण झाला की या दस्तावेजावर, या आदेशावर राष्ट्रपतींची सही नाहीये, महान्यायवादींची सही आहे, तर ते विधिग्राह्य मानलं जाणार नाही. म्हणजे ज्या आदेशामध्ये किंवा ज्या संलेखामध्ये, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, ज्या लेखी दस्तावेजामध्ये असा उल्लेख असेल की सदरचा आदेश वजा दस्तावेज हा राष्ट्रपतीच्या सही सिक्क्यानिशी निर्गमित झालेला आहे आणि खाली महान्यायवादीची सही असेल, तर तो राष्ट्रपतीच्याच सहीने निर्गमित झाला असं मानलं जाईल. त्याच्या विरुद्ध न्यायालयात तुम्ही अशी सबब घेऊ शकत नाही की हे राष्ट्रपतीची सही नाही आहे, राष्ट्रपतीची सही दाखवा, राष्ट्रपतीची सही कुठे आहे हे दाखवा. तर हे महान्यायवादीला त्याचं कामकाज सुकर होण्यासाठी, सरळ आणि शांतपणे त्याचं कामकाज निर्विघ्न पार पाडण्यासाठी दिलेली सोय घटनेमध्ये नमूद केलेली आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. शेवटचं आहे, भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती नियम करेल. म्हणजे राष्ट्रपती अशा प्रकारची नियमावली तयार करेल. अर्थातच केंद्रीय मंत्रिमंडळ नियमावली तयार करेल, राष्ट्रपतीला सल्ला देईल. राष्ट्रपती किंवा असे नियम तयार केले तर राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवून त्यांचं अप्रुव्हल घेईल आणि अशा प्रकारे नियमावली निर्गमित केली जाईल. काय नियमावली असेल की महान्यायवादी मार्फत होणारे कामकाज भारत सरकारला सोयीचं झालं पाहिजे एक तर, आणि दुसरं राष्ट्रपती सरकारच्या सल्ल्यानुसार नियमावली तयार करून ती नियमावली रूढ करेल. म्हणजे आता आपण इथं बघितलं की महान्यायवादी जे आहेत ते सही करतील, अटर्नी जनरल हे सही करतील कुठल्या कुठल्या दस्तावेजांवर किंवा कुठल्या कुठल्या आदेशांवर सही महान्यायवादी करेल याच्याबद्दलची नियमावली राष्ट्रपती तयार करून देऊ शकतो. मग त्यामध्ये जे काही 20-25 मंत्रालय असतील केंद्र सरकारची, त्या प्रत्येक मंत्रालयाचा नावानिशी उल्लेख त्या नियमावलीमध्ये केलेला असतो की कुठल्या कुठल्या मंत्रालयाचे दस्तावेज आणि कुठल्या कुठल्या मंत्रालयाचे सलेख किंवा त्यांचे इन्स्ट्रुमेंट, त्यांचे लेखी आदेश हे महान्यायवादींनी आपल्या सहीने प्राधिकृत करून निर्गमित करायचे आहे आणि वर राष्ट्रपतीच्या सही सिक्क्यानिशी निर्गमित होत आहे, जारी करण्यात येत आहे असं लिहिलं जाईल. याच्याबद्दलची नियमावली ही राष्ट्रपतींनी तयार करून द्यायची असते. थोडक्यात असं आहे की महान्यायवादी हे पद निर्माण करत असताना सरकारची जी न्याय्य बाजू आहे ती मांडण्याचा या ठिकाणी एक प्रघात घटनेत रुजू केलेला आहे की सरकारची न्याय्य बाजू मांडायला सरकारच्या वतीनं माणूस असावा. थोडक्यात सरकारी वकील, त्याची पात्रता, त्याची नेमणूक, त्याच्या कामकाजाची एकंदर पद्धत हे याच्यामध्ये विशद केलेली आहे. इथे ही पद्धत आपण बघत असताना आणि हे महान्यायवादीचं प्रकरण अभ्यासत असताना, याच्यावर चर्चा करत असताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की सरकार आणि पक्षीय सरकार याच्या पलीकडे, कारण याच्यामध्ये कुठेही पक्षाचा उल्लेख नाही, त्यामध्ये भारत सरकार, भारत सरकार, भारत सरकार एवढाच उल्लेख सगळीकडे आहे. भारत सरकार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते चित्र घटनेला अपेक्षित आहे. पक्षाचं सरकार म्हटल्यानंतरच जे चित्र निर्माण केलं जातं किंवा आज जी वास्तववादी परिस्थिती, वस्तुस्थिती तुम्हाला तशी दिसते, त्याच्यातून घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली होते एवढं मात्र निश्चितपणे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी घटनेमध्ये सखोल चिंतन, सखोल संशोधन, नेहमी त्याच्यावरती एक सक्रिय राहून
याच्यात काय चांगलं कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचा विचार सातत्याने होत राहिला पाहिजे आणि तो तरुण पिढीमध्ये होत राहिला पाहिजे, कारण त्यांचा येणारा भविष्यकाळ हा या घटनेच्या मूल्यवर्धित तत्वानी परिक्रमित केला जातो. त्यांच्यावरती ह्या तत्वाचं अवलंबन असतं आणि असं असताना जर आपण याचा निटोपाट विचार केला नाही, तर घटना एक सांगते आणि आपण दुसऱ्याच बाजूला चाललेलो आहोत. असं जे काही चित्र निर्माण होतं, माझ्या दृष्टीनं पारायणामधून ते मांडण्याचा प्रयत्न निखालसपणे, प्रांजळपणे झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे पारायण करत आहोत. आजचं हे पुष्प वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण इथे थांबत आहोत. म्हणून या ठिकाणी अनुमती असावी. इथे मी विराम देतो आजच्या पुरता आणि उद्या परत 7:30 वाजता भेटूया. धन्यवाद.